पाटील ऑफिशियल सगळ्यांना शुभ सकाळ। आणि सकाळ आमची गाडीमध्ये झालेली आहे बिकॉज आम्ही निघालेलो आहोत शिर्डीला। तर चला आता काय काय होतंय शिर्डीमध्ये ते बघूया। तर काय काय तुम्हाला दाखवेनच बिकॉज आमच्या पेठवरून जी पालखी निघालेली आहे ती सुद्धा शिर्डीला उद्या पोचणार आहे। सो त्या पालखीला पण आपण खूप मजा करू कारण का ती पण ॲट अ टाईम उद्या शिर्डीमध्ये असणार आहे। येस सगळे येणार आहेत तर आपण खूप मजा करू आणि आम्ही आज निघालेलो आहोत। सो चला आणि इकडे मम्मी सुद्धा बसले मम्मी आपली एक हाय थांबा तुम्हाला दाखवते ती हाय करते। हाय मम्मी। मम्मी कुठे निघालीस? शिर्डी साईबाबा। इकडे बघ साई बाबा का बुलावा आया है तो हम निकल पडे गाइस। आणि ही बघा इकडे रिया तिकडे मुन्नू आणि पप्पा ड्रायव्हिंग करतायत तसं तिथेच ड्रायव्हिंग। सो आता निघालेलो आहोत साईबाबांचा बुलावा आलेला आहे। खूप दिवसांपासून निघायचं होतं लिटरली मी आजारी असल्यापासून आम्ही कधीपासून प्लॅन केलं की शिर्डीला जायचं शिर्डीला। सो आज फायनली बुलावा आया है और हम निकल पडे। सो चला आता आमची जर्नी तर स्टार्ट झालेली आहे। आता बघूया पुढे काय काय होतं। अजिबात काहीच नाहीये गाईज, एकही दुकान नाही की गाड्या पण खूप कमी थांबतात रस्त्यावर. कसला डेंजर आहे गाई. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला.
शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला शिर्डी. ओम साईराम. मम्मी साई बाबा की. सो वी आर फायनली इन शिर्डी. आता बघूया, आता पहिले राहायची सोय बघूया बिकॉज आमच्या पेंडवरून निघालेली पालखी ची माणसं इकडेच येणार आहे. सो आम्ही इकडेच आलेलो आहोत. तर आता आम्ही आलेलो द्वारकावती माझे द्वारावती भक्ती निवासला आम्ही स्टे लावत आहोत. तर पहिल्यांदा बघूया तिथे रूम वगैरे काय अवेलेबल आहे. लॉक नका करू बाबा. तर आम्ही स्टेला आहोत. फ्रंटलाच आहे आणि इथे गार्डन सुद्धा आहे. खूप छान आहे डेस्टिनेशन. असं वाटत नाही की आपण गाडी लॉक करा. कसं वाटतंय. वी आर फायनली इन शिर्डी. 200 बेड हॉस्पिटल आलेलो तर आहोत. तिथे जागा आहे का बघूया. आज गुरुवार आहे म्हणून गर्दी तर आहे. चला काहीच आम्हाला तिथं काही रूम मिळाली नाही बिकॉज त्यांनी सांगितलं 2 तासांनी रिटर्न येणार. तोपर्यंत त्यांनी उंदरांचं औषध. सो ते बरे पोचतील. सो गाईज आता आम्ही आलो साईतीर्थ बघायला. तर आता एंट्री केली साईतीर्थमध्ये. 750 रुपये तिकीट आहे पर पर्सन. सांगून होते 750 रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि हाईट वाईज तुमच्यावर डिपेंड आहे. जर लहान मुलांचं कोणाला तिकीट बघायचं असेल तर हाईटवर तिकीट आहे. आणि तिथे कॅन्टीन वगैरे ऑल इन्क्लूड आहे तुम्हाला. बट 750 रुपयात फक्त शो. बाकी तुम्हाला कॅन्टीनला जायचं असेल तर ते तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस करून पेड करून तुम्ही कॅन्टीनला रेस्टॉरंट आहे जेवू वगैरे शकता. तो खूप छान तर आहे बाहेरून. आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे आहे. मी आमच्या म्हणणं जाऊन तिकीट घेतलंय तर मम्मी शिवाय घालते त्यांना. मग काय एवढं सगळं तिकीट घेतलं 530 रुपये. आता आम्ही आलेलो आहोत. मम्मी कशी दिसते आमची सांगा बाई. सांगा म्हातारी. आणि समोरच वेटनजॉयला आम्ही येऊन गेलेलो आहोत. गेलेलो आपण सगळं साईतीर्थ बघूया. आणि चला आता आपण साईतीर्थ बघूया. जेवूया. ब्रेसलेट घातलंय. आता ते मम्मी ब्रेसलेट दाखव. 1000 रुपयाचा ब्रेसलेट घातला काही प्रत्येकाने. 1000 रुपयाचा ब्रेसलेट घालून चाललोय. लास्ट पण नाही वाटत. ओव्हर नाही खावर. आणि पप्पा बोलतात आता आम्हाला डायरेक्ट होते नाश्ता देत. 4.5 तासाचा शो बघून तो शो तरी हे होईल का मला. चला आता काय हे बघू शकता. मोर्या बाप्पा नेहमी माझ्यासोबत आहे. काय वी आर इन नाव ट्रेन. रेल्वेची कर्मचारी रेल्वेतच बसले. हो 5 राईड असतात. पिक्चर एक असतोय 4.5 आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं. गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है. आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठ्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं. भगवान विठ्ठल की इस वारी को कौन नहीं जानता. 500 साल पुराना
शो बघायला आलो. आणि मम्मी घाबरते, ऑपरेशन झालं आणि 3D आहे. मम्मी घाबरते. आम्ही काहीतरी तर बघितलं. ठीक आहे, पैसा वसूल आहे बऱ्यापैकी. तरी पण मला झोप आली काहीच करताना. पहिला भारी वाटते. फर्स्ट जो पहिला शो आहे तो पण खूप छान आहे, दुसरा पण छान आहे, तिसऱ्याला थोडंसं बोरिंग आहे, पण ठीक आहे, छान आहे. पैसा वसूल आहे बऱ्यापैकी, पैसा वसूल आहे हाफ. तर आता आम्ही आलो काहीतरी खायला, बिकॉज आमचं जेवण स्किप झालं ह्याच्यामुळे. पावभाजी मागवली, ते खाऊन घेतो. रड भूक लागलं आहे खूप जास्त खाऊन घेतो. गाईज यस, फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालोय छान मस्तपैकी फ्रेश झालोय. लाईट्स पडते आपण चाललो आता गप ग. सो गाईज आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही निघालोय दर्शनाला फायनली. तर चला तुम्ही पण साईबाबांच्या दर्शनाला. आय थिंक फोन अलाव करत नाही, आपण बाहेर येतो म्हणून दर्शन. लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. आताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. खूप छान दर्शन झालं. ओम साईराम सगळ्यांना. दर्शन खूप छान झालं. पण तुम्ही पासेस काढत असाल तर मी तर बोलेन अजिबात पासेस वगैरे काही काढू नका, कारण का आम्ही पासेस काढले पण ॲक्च्युली सेमच होतं. आपण पण त्याच लाईनमध्ये होतो, मिक्स त्याच लाईनमध्ये होतो आणि जशी नॉर्मल लाईन्स होतात तशीच लाईन्स होतात. सो पासेस मी तर बोलेन की अजिबात काढू नका, काही उपयोग होत नाही. तेवढाच वेळ त्यांना पण थांबायला लागतो, तेवढाच वेळ आपल्याला पण थांबायला लागतो. सो तुमच्यावर आहे पासेस काढायचे की नाही, बट मी तर सांगेन, सजेस्ट करेन की अजिबात पासेस काढा. सो बघूया, आता जेवणाचा टाईम झाला आहे. आता आम्ही सध्या रूमवर आलो आहे, दर्शन वगैरे घेतलं. हे बघा इथे वाकडं लावलं पण मी इथं लावलं. तर आता खूप छान झालं दर्शन वगैरे आणि आत्ता आम्ही जाणार आहोत जेवायला. तर येस जाऊया. तुम्हाला दर्शन वगैरे दाखवताना आलं बिकॉज तिथे फोन अलाव नाही आहे. फोन आम्ही बाहेरच ठेवलेला आणि म्हणून आणि आतमध्ये गेलेलो. सो काही फोटो असतील तर मी शेअर करेन ॲट द एंड ऑफ व्हिडिओ. ओके ठीक आहे. सो जाऊया आता जेवायला. केलेली आहे आम्ही, खूप मस्त मजा आली. आता तुम्ही बघाच काय काय मजा केली. भीती पण वाटली बाबा. गाईज मी कधीच असं गार्डन आहे, आमच्याकडे पण गार्डन आहे गाईज खाली आमच्या बिल्डिंगच्या, पण कधीच जात नाही आयुष्यात गार्डनमध्ये. फर्स्ट टाईम आम्ही फ्लॅट घेतला ना तेव्हा गेलेले, त्याच्यानंतर अजिबात गेले. सगळ्यांना खूप घाई गडबडी ही नुसती गाईज. मी आंघोळीला गेले आणि लिटरली नुसती दार ठोकते बस. आली 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 पालखी आली पालखी. आम्ही सकाळी 6 वाजता उठलो होतो, पण 6 वाजता उठलो नाही. तर बोलू आता इकडे शिर्डीमध्ये जेव्हा पालखी येईल तेव्हा ती भेट घेऊ. शिर्डीमध्ये पालखी आलेली आहे आणि मी नुसते आणि भुरसारखी नुसती दरवाजा वाजवते गाईज. मी बरोबर उठले, ऑन टाईम होते, माझी काहीच चुकी नाही. आणि हे कपडे नको ते कपडे नको, दुसरे एक कपडे घातलेले मी दुसरे चेंज केले. फायनली काय भेटलं ते घातलं. आणि येस सर आम्हाला जॉईन झालेले आहेत आज. सो नाव वी आर इन शिर्डी आणि पालखीचं दर्शन घेऊया. सगळ्यात पहिले पालखी आलेली आहे आपल्या शिर्डीमध्ये. चला आपल्या पेटची बंदी पाहिजे. सो चला लेट्स गो गाईज.
आणि सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ. सो गाईज फायनली निघालो आहोत घरी जाण्यासाठी. मजा आली, मस्त वाटला, खूप मजा आली. हा पण आता घरी होताना कंटाळा येतो गाईज, घरी नाही जायचं मला. ओके. सो खूप मजा आली, आम्हीच गेलो, मजा येते, छान गेला. 2-3 दिवस आम्ही बाहेर होतो, पण 3 दिवस चेंज करू नको, मस्त फिरलो नाही. सो आता बघूया पुढे काय काय होतंय, बघूयाच. आणि येस फायनली आता भेटू पुढे पुढे काय आता जस्ट जेवायला थांबू आणि नंतर घरी जाऊ कंटिन्यू. सो चला आता शिर्डीला बाय बाय आणि सगळ्याला ओम साईराम. शिर्डीला फायनली बाय आणि येस लवकरच आम्ही परत एकदा येऊ लवकरच. सो चला. मला लाजाळूचं झाड मिळालं. आम्ही आता इथे जेवायला थांबलोय. कसारा घाट सोडला, कसारा घाट उतरल्यावर आम्ही जेवायला थांबलोय. आम्हाला एक लाजाळूचं हे भेटले, आम्हाला तुम्हाला दाखवते. मी मला आता हात लावते. हे बघा परत आहे बघा, बघितलं